आधी तुझे चालवलंयस ते बंद कर. लोकांना त्रास देऊ नकोस. तुला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही? अरे आमच्यापासून काही लपलेलं नाहीये. तुला काय साक्षात्कार झालाय तुलाही ठाऊक आणि आम्हालाही ठाऊक आहे. पुन्हा एकदा सावध करतोय, वेळी सुधार, नाहीतर योग्य वेळ आल्यावर सगळा हिशोब चुकता करावा लागेल. अरे तुला कोण हिशोब देणार? चाललंय काय त्याचं? त्या हिशोबाचं काय म्हणत होतो मी? आपण तुला सांगत होते सगळं करायचं बरं का आपल्याला. हे लक्षात घ्या आता तू. पकड 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 हे पकड पकड हे पकड पकड. मी यावर्षी 5 पोती धान्य अभिषेकासाठी देणार आहे. यावर्षी मी महादेवांना प्रसन्न करूनच राहणार आहे. अरे मी तर यावर्षी सोन्याचा हारच वाहणार आहे शिवलिंगावर. कसं आहे, जितकं मोठं दान तितकी मोठी कृपा. पकड 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 हे पकड. पकडला. आता तुझ्यावर राज्य. स्वामी आजोबा मला माफ करा, मी तुम्हाला बघितलंच नाही. अरे तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती म्हणून तुला आम्ही दिसलो नाही. पण काही लोकांच्या डोळ्यावर मोहाची पट्टी बांधली गेली आहे. ती वेळीच काढायला हवी. अरे देव पावला पावलावर परीक्षा घेतो, पण ती परीक्षा ओळखता येण्याकरता डोकं ताळ्यावर असायला हवं. अरे जे दिसतंय त्या पलीकडचं पहा, जे ऐकू येतंय त्या पलीकडचं ऐका. अरे देवाला देताना सुदामाच्या हाताने द्या आणि शबरीच्या भावनेने द्या. आधी माणुसकी शोधा आणि मग देव शोधा. स्वामी, आम्ही हे सगळं तर देवासाठीच करतोय. याच्यामध्ये काय चूक होतीये का? स्वामी, अहो पण जास्त दान केल्यावर देवही मोठी कृपा करतो, असं नाहीये का? स्वामी, आम्ही काय करावं आता तुम्हीच सांगा. शिव शंकर शंभो. स्वामी काय बोलून गेले कुणास ठाऊक. जाऊ दे, आपली चर्चा महत्वाची.